महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र जैन यांना वाढदिवसाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा। राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदिया भंडारा जिल्ह्यातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देत गोंदिया विधानसभा क्षेत्रातून विधानसभा निवडणूक लढवून प्रतिनिधित्व करण्याची विनंती केली। तर राजेंद्र जैन यांनी देखील महायुतीच्या वतीने संधी मिळाली तर नक्कीच गोंदिया विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधित्व करेन असा शब्द दिला। खासदार प्रफुल्ल पटेलांचे विश्वासू म्हणून राजेंद्र जैन यांची ओळख असून त्यांच्या वतीने गोंदिया भंडारा जिल्ह्यात अनेक सामाजिक उपक्रम जिल्ह्यात राबवले जात असून आज देखील माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोंदियात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तर जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वितरण करण्यात आले। तर गोंदिया शहरातील NMD कॉलेजच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये त्यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी केक कापून साजरा केला। तर यावेळी आमदार विनोद अग्रवाल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, सहकार महर्षी सुनील फुंडे यांच्यासह अनेक नेते कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तर राजेंद्र जैन यांच्या चाहत्यांनी गोंदिया शहरात ठिकठिकाणी होर्डिंग लावत शुभेच्छा दिल्या आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी अमरदीप पडगे, गोंदिया प्रतिनिधी। इथे गोंदियाला पण येणार का? नक्की त्याची जे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये जे यात्रा निघालेली आहे ते गोंदियाला येणार आहे आणि कन्फर्म डेट मला उद्यापर्यंत कळेल, पण ते आपल्याला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे। प्रफुल्लभाई साळेकरजीच्या सभेत म्हणाले होते की राष्ट्रवादीच्या 2 जागा वाढवून मागू, तर ही जागा गोंदियासाठीच आहे का? काय संकेत आहेत? प्रफुल्लभाईंनी तुम्हाला काय सांगितलं, ते मोठे नेते, आमचे सर्वांचे नेते, निर्णय करणारे नेते आहे। ते ज्या पद्धतीने करतील त्याच्याशी आमची बांधिलकी आहे आणि प्रफुल्ल पटेल साहेबच निर्णय घेणार आहे आणि पक्षाचं काम करणे, पक्षाला मजबूत करणे हे सर्व काम प्रत्येक गोंदिया विधानसभाचा कार्यकर्ता करून राहिला। पण प्रत्येक कार्यकर्त्याला माहीत आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्राउंड बेसिसवर काम करत आहे त्याची एकच मागणी आहे की गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची तिकीट पाहिजे। नंतर प्रफुल्लभाई जे निर्णय घेतील आणि महायुतीबरोबर आम्ही राहणार आहोत, त्याच्यात कुठेही फरक नाही। थँक्यू। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।